नमस्कार प्रशिक्षणार्थी बांधवांनो आणि भगिनींनो. युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं पत्र निघालेलं आहे. पत्राचा अर्थ नेमका काय आहे, कोणत्या रोजगाराच्या संधी आणि कोणत्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, त्याचा नेमका अर्थ काय होतो, आयुक्तांनी त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, एक्झॅक्टली त्याचा अर्थ बघूयात आपण. आणि जे 3 महत्त्वाचे बदल प्रमाणपत्रामध्ये करण्यात आलेले आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात. आणि हे जे पत्र आहे तर ते एका विशिष्ट जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे की ते संपूर्ण महाराष्ट्राला लागू राहणार आहे, याही बद्दल आपण थोडक्यामध्ये चर्चा करूयात. तर कुठलाही विषय आणि वेळ न दवडता आपण थेट मुद्द्याला हात घालूयात आणि आपण या ठिकाणी एकानंतर एक जे आहेत ते 3ही मुद्दे बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, पहिली जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर यामध्ये असं म्हणण्यात आलेलं या पत्रामध्ये की आपल्याला जे प्रमाणपत्र मिळत होतं प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या पदावरती प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तर ते पद हे मेन्शन केलेलं नव्हतं. त्यामुळे आता तुमच्या प्रमाणपत्रावरती प्रशिक्षणार्थी अशा पद्धतीने जे आहे ते पद मेन्शन होणार आहे. ठीक आहे, तुम्ही काय होते तर प्रशिक्षणार्थी होते. अनेक जण ज्यांनी जिल्हा परिषदेला प्रशिक्षण घेतलं असेल तर ते स्वतःला सहाय्यक शिक्षक वगैरे म्हणत होते. परंतु जर आपण मूळ जी आर बघितला तर मूळ जी आर मध्ये सुद्धा प्रशिक्षणार्थी म्हणूनच नियुक्ती द्यावी अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये कुणाला काही माहिती नव्हतं, त्यामुळे ते ज्या आस्थापनेमध्ये असतील तर त्या ठिकाणी काही जणांना लिपिक दिलं, काही जणांना डायरेक्ट पर्यवेक्षक म्हणून टाकलं वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या नियुक्ती ह्या देण्यात आलेल्या होत्या, पण ते चुकीचं होतं. आता दुसरं महत्वाचं म्हणजे काय की जे आपलं प्रमाणपत्र आहे तर त्या प्रमाणपत्रावरती जावक क्रमांक नव्हता. ठीक आहे, आणि मग जावक क्रमांक जर नसेल तर त्या पत्राला काही अर्थच प्राप्त होत नाही. कोणी सुद्धा जाऊ शकतो, ज्यांचं MSCIT झालेलं आहे, ज्यांना टायपिंग येतं वर्ड फाईलमध्ये, तर तो सुद्धा व्यक्ती आपल्या घरी राहून जो आहे हे प्रमाणपत्र बनवू शकत होता. परंतु जावक क्रमांकाऐवजी आता आपण जे स्वयं पोर्टल होतं त्या पोर्टलवरती नोंदणी करताना जो आपल्याकडे एक युनिक ID निर्माण झालेला आहे, तर तो पोर्टलवरचा जो काही ID आहे, ठीक आहे, तो ID क्रमांक आता तुम्हाला याच्यावरती दिसणार आहे. कशावरती? आपल्या प्रमाणपत्रावरती. तर हा एक दुसरा महत्वाचा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे. म्हणजे आता कोणत्याही विद्यार्थ्याला बोगस स्वतःचं प्रमाणपत्र हे तयार करता येणार नाही. आता तिसरी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बघा, प्रमाणपत्रातील मुद्दा क्रमांक 3 मध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की या प्रमाणपत्राचा वापर कोणत्याही शासकीय नोकरीसाठी करताच येणार नाही. मग प्रश्न असा पडतो की जर समजा या प्रमाणपत्राचा काही उपयोग होणारच नाही तर मग हे प्रशिक्षण कोणत्या कामाचं? त्यामुळे हे प्रमाणपत्र कोणत्याही शासकीय अथवा प्रशासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरले जाऊ शकत नव्हते. परंतु त्या संदर्भामध्ये आता असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की हे प्रमाणपत्र शासकीय कंत्राटी पद्धतीने, लक्षात घ्या, शासकीय कंत्राटी पद्धतीने जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या प्रशिक्षणार्थीला जर प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर रोजगाराची संधी उपलब्ध असेल तर ती कशा पद्धतीनं? शासकीय कंत्राटी पद्धतीने जर रोजगार मिळत असेल, लक्षात घ्या, नोकरी नाही, रोजगार मिळत असेल. आता शेवटी कंत्राटी पद्धत म्हटलेलं आले की तुम्हाला 11 महिन्याचा करार असतो. जर समजा अशा पद्धतीने रोजगार मिळत असेल तर त्यासाठी अनुभव सर्टिफिकेट किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून जे आहे तर हे ग्राह्य धरलं जाईल. ठीक आहे, अनुभव प्रमाणपत्र म्हणून याचा उपयोग होईल. ही गोष्ट महत्वाची आहे. आता याचा अधिक फायदा कोणाला होणार आहे तर आरोग्य सेवेमध्ये NHRM मध्ये, ठीक आहे, ज्यांचं ANM झालेलं होतं, ज्यांचं GNM झालेलं होतं, ठीक आहे, किंवा नर्सिंग झालेलं होतं, तर आरोग्य खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे की खूपच मोठ्या प्रमाणावरती जागा ह्या सतत निघत असतात. त्या विद्यार्थ्यांना मागच्या कंत्राटी पद्धतीने जी भरती झाली होती त्यामध्ये खूपच अडचणी गेल्या. हे प्रमाणपत्र असून देखील ते ग्राह्य धरल्या गेलं नव्हतं. पण आता यांनी सांगितलेलं आहे, बघा, की आता जर समजा तुमच्यापैकी जर असं कोणी असेल आणि तुमच्या प्रमाणपत्राला जर व्हॅल्यू देत नसेल, हा एक्सपिरियन्स जर काउंट करत नसतील तर तुम्ही हे पत्र दाखवू शकता. आता या पत्राची अडचण एकच आहे की ही सध्या रायगड जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आता हे रायगड जिल्ह्यापुरतं मर्यादित राहील. मग तुम्हाला तुमच्या प्रमाणपत्राचा उपयोग तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं किंवा ह्यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीने जर पाहिजे असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी बांधवांनी स्वतःच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त यांच्याकडे एकदा भेट द्यायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की सर, रायगडने असं पत्र निर्गमित केलेलं आहे, असं पत्र आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा निर्गमित करा. म्हणजे उद्या चालून जर समजा तुम्हाला यामध्ये अडचण आली अनुभव कन्सिडर करण्यामध्ये तर हे तुम्हाला वापरता येईल. आता बघा, जो मुद्दा क्रमांक सांगत होतो मी रोजगाराच्या संदर्भामध्ये, त्याला आपण थोडं म्हणजे आणखी जे लिहिलेलं आहे ते एक्सटेंड करूयात आणि बघूयात. यामध्ये स्पष्ट असं म्हणण्यात आलेलं आहे की प्रशिक्षणानंतर जर समजा प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार
संबंधित उद्योग अथवा आस्थापना, आता याच्यामध्ये शासकीय आस्थापना सुद्धा आली आणि खासगी उद्योग सुद्धा आले, यांना सदर पदाची आवश्यकता असल्यास आणि योग्य वाटल्यास, त्यांना जर असं वाटलं की उमेदवार हा योग्य आहे, तर त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने, पुन्हा एकदा सांगतो, नोकरी नाही, रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना कंत्राटी पदावर घेण्यासाठी निर्णय घेऊ शकतील, अशा पद्धतीने यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं पत्र या ठिकाणी काढलेलं आहे. रायगड जिल्ह्यामधील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं देखील मनापासून अभिनंदन, कारण की त्यांनी ज्या काही त्रुटी होत्या तर त्या माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती माणगाव यांच्या कदाचित त्या लक्षात आणून दिलेल्या होत्या की सर आपले जे प्रमाणपत्र आहे त्यामुळे ह्यामध्ये ह्या अडचणी आहेत. तर आता हा जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लागेल, यामुळे हे एक अधिक फायद्याचं आहे. चौथा मुद्दा बघा, त्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की सदर प्रमाणपत्र आस्थापनेच्या अधिकृत लेटर हेडवरतीच देण्यात यावं. म्हणजे तुम्हाला जे काही प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यावरती संस्थेचं किंवा ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही पूर्ण प्रशिक्षण घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांचं नाव असावं, लोगो असावा, असेल तर संपर्क क्रमांक, ईमेल आयडी वगैरे सगळ्या गोष्टी असाव्यात. तर ह्या तीनही गोष्टींचा फायदा तुम्हाला होणार आहे. एक म्हणजे काय, तर तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्या जे प्रमाणपत्र मिळणार आहे त्याच्यावरती तुमची युनिक आयडी असणार आहे, हे दुसरं महत्वाचं. आणि तिसरं म्हणजे काय की शासकीय पद्धतीने जर रोजगार मिळण्याच्या संधी असतील तर फक्त आरोग्य क्षेत्रच नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच अनुभव सर्टिफिकेट जे आहे ते कामामध्ये पडणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फायदा फक्त एवढाच आहे की ज्यावेळेला तुम्ही नोकरी कुठे मागायला जाल तर तुम्ही हे सांगू शकता की हो सर, मी या आस्थापनेमध्ये काम केलं होतं, मला या कामाचा अनुभव आहे. पण ही जी पद्धती आहे, म्हणजे जी काही रोजगार देण्याची पद्धत असेल तर ती या ठिकाणी सांगितलेलं आहे शासकीय कंत्राटी पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे घेऊ शकतात, अशा पद्धतीने या पत्राचा सरळ सरळ अर्थ होतो. मला असं वाटतं की ठीक आहे, नाही काही फुलना फुलाची पाकळी तरी होईना, या प्रमाणपत्राचा उपयोग कशा पद्धतीने करता येईल या संदर्भामध्ये एक स्पष्टीकरण देणारं पत्र हे आलेलं आहे. असं पत्र जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघालं तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होईल. ते पत्र वेळेवरती झांबल करून कोणाला मागू नका. ते पत्राची एक हार्ड कॉपी प्रिंटआउट तुमच्याकडे असू द्या, कामी येईल कुठतरी. अशा पद्धतीने होतं. तुमचं काय मत असेल तर व्यक्त करा कमेंट बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद.